नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमच्यासोबत अफगाणी अंडा कढी कशी बनवायची याची छान अशी रेसिपी शेअर केली आहे. रेसिपी अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासोबत घेऊन आली आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मैत्रिणींनो, जर रेसिपी आवडली तर तुमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर अंडा कढी बनवण्यासाठी इथे मी 5 अंडी घेतली आहे, ज्याला बॉईल करून घेतलं आणि त्याची साल काढून घेतली. आपल्याला याला कट द्यायचा आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला अंड्यांना कट द्यायचा आहे. असं केल्याने काय होतं ना, की अंडे जेव्हा आपण फ्राय करून घेतो, तर त्याच्यामध्ये जो मसाला, मीठ आपण घालतो ना, तर त्याचं पूर्णपणे फ्लेवर याच्यामध्ये जातो आणि अगदी मस्त अंडा कढीचा जो फ्लेवर आहे, टेस्ट आहे, तो आणखीन वाढतो. तर सर्व अंड्यांना कट दिल्यानंतर इथे एका पॅनमध्ये मी 1च चमचा तेल घातलं. तेल घातल्यानंतर साधारण 1च मिनिटं आपल्याला अगदी बारीक गॅस करून अंड्यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपण मसाले पण घालणार आहोत, की जेणेकरून अंडा कढीची जी टेस्ट आहे ना, ती एन्हान्स होईल, वाढेल. तर बघा, 1 मिनिटं साधारण आपण याला फ्राय करून घेऊयात. आता याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घालते, तर 1 चमचा भरून लाल मिरची पावडर घालते. छान असं मस्त त्याला फ्राय करून घ्यायचं. मिरची घातल्याने काय होतं, अंड्यांच्या आतपर्यंत याचा फ्लेवर जातो आणि मस्त अशी टेस्ट येते. थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ पण घालूया. मीठ घातल्याने पण काय होईल ना, की अंड्यांमध्ये पण मीठ जाईल आणि टेस्ट छान येईल. तर इथे मी कढई घेतली आहे. कढईमध्ये मी साधारण 2 पळ्या तेल घेते. 2 पळ्या तेल घेतल्यानंतर आपण आता मसाला तयार करूया. तर मसाल्यासाठी मी 2 मोठे साईजचे कांदे घेतले आहेत, ज्याला असं लांब आपण शेपमध्ये कापून घेतलं आणि फ्राय करायचा. तर साधारणपणे आपल्याला जास्त याला काळा करायचं नाही आहे, म्हणजे ब्राऊन नाही करायचा आहे. फक्त हलका असा मस्त ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपल्याला फ्राय करायचा, की जेणेकरून त्याचा कच्चापणा पूर्णपणे निघून येईल. तर 1 ते दीड मिनिटं आपण कांदा फ्राय करूया. तर बघा, 1-दीड मिनिटं झालेली आहेत आणि कांदा तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करायचा आहे. तर इथे 8 ते 10 मी लसणाच्या कळ्या घेतल्या आहे. 1 इंच फक्त आल्याचा तुकडा घेतला आहे. आता इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तिखट आहेत, कारण की अंडा कढीमध्ये आपण कोणते पण पावडर मसाल्यांचा वापर नाही करणार आहोत. त्याच्यामुळे तिखटपणासाठी आपण हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. तर 3 इथे मोठ्या साईजच्या छान मिरच्या घेतल्या, ज्या खूपच तिखट आहेत. आणि 8 ते 10 मी इथे काजू घेतले आहे. काजू घेतल्याने काय होईल ना, जी ग्रेव्हीची थिकनेस आहे ना, ती जाडसर अशी मस्त घट्ट येईल. आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर नाही करणार आहोत. त्याच्यामुळे घट्टपणा येण्यासाठी आपण इथे 8 ते 10 काजू घेतले आहेत. तर 1 ते दीड मिनिटं मी फ्राय करून घेतलं. आता मसाला हा पूर्णपणे व्यवस्थित छान फ्राय झालेला आहे. पूर्ण थंड करून घेऊया. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मसाला थंड झाल्यानंतर पूर्णपणे याच्यामध्ये शिफ्ट करायचा. तर रेसिपी खूपच सोपी आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल. आणि खूप सारी अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर जास्त घालायची, की जेणेकरून अंडा कढीला हिरवा कलर येतो आणि आपल्याला कोणता पण कलर याच्यामध्ये घालायची गरज पडत नाही. आता आपण याला बारीक करून घेऊया. तर थोडंसं मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि पाणी घातलं. तर साधारण 1 छोटा कप आपला जो चहाचा असतो ना, तेवढं पाणी घातलं आणि मसाला छान असा स्मूथली पेस्ट करून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने हा मसाला आपण बनवून घ्यायचा. तर त्याच कढईमध्ये आपण परत तेल घालूया. तर साधारण 2 ते अडीच पळ्या मी छोट्या तेलाच्या घातल्या आहेत आणि तेल थोडं गरम झालं, की त्याच्यामध्ये आपण सर्व मसाला शिफ्ट करून घेऊया. मसाला आपल्याला अगदी बारीक गॅस करून छान असा फ्राय करून घ्यायचा, की जेणेकरून तरी पण त्याला येईल आणि मसाला पण छान असा शिजेल. तर बारीक गॅस केला आहे आणि बारीक गॅसवरती आपण छान असा मसाला हा फ्राय करून घेऊया. तर मैत्रिणींनो, रेसिपी खूपच सोपी आहे. सोप्या पद्धतीमध्ये तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्यामुळं बनवायला बिलकुल पण तुम्हाला अडचण येणार नाही. आणि याच्यामध्ये आपण कोणती पण पावडर मसाल्यांचा वापर नाही केला आहे. तरी देखील अंडा कढी खूपच अप्रतिम बनून तयार होते. आपण नेहमी ब्राऊन कलर, रेड कलरची आपण अंडा कढी बनवून खातोच. पण अशा पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर झाकण ठेवून साधारण 1 मिनिटं मी या मसाल्याला वाफवून घेतलं आणि याच्यामध्ये मी आता क्रीम घातली आहे. क्रीम म्हणजे जी आपली दुधावरची साय असते ना, तिला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं, फेटून घ्यायचं आणि ती याच्यामध्ये घालून घ्यायचं. असं केल्याने काय होतं, की जी भाजी आहे ना, तिला खूप छान असा रंग येतो आणि त्याची जी शाईन असते, जी चमक असते, ती खूप वाढते. त्याच्यामुळे नक्कीही तुम्ही अशा पद्धतीमध्ये बनवून बघा. मीठ घातलं आहे 1 चमचा भरून आणि परत 1 मिनिटं मी झाकण ठेवलं आहे. तर तुम्ही पाहू शकतात, मसाला एका साईडला आणि तेल एका साईडला व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपला मसाला छान असा बारीक गॅसवरती मस्त फ्राय झालेला आहे. तर आता आपण काय करूया, जे अंडे आपण बॉईल केले होते ना, ते पण घालून घेऊया. पण फक्त मला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, की जेणेकरून थोडंसं मसाला परफेक्ट तयार होईल. तर मी इथे 1 कप भरून पाणी घातलं आहे. जो आपला चहाचा कप असतो ना, तेवढा भरून मी इथे पाणी घातलं आहे. मला अगदी पातळ अशी नको आहे अंडा कढी, दाटसर पाहिजे आहे. म्हणून मी थोडं दाट कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तुम्हाला जर आणखीन पातळ हवी असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर बघा,
30 सेकंड्स नंतर छान असा मसाला फ्राय झाला आहे आणि तेल पण तुम्ही बघू शकता वरती आलेलं आहे. तर परफेक्ट ग्रेव्ही आपली तयार झाली आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला काहीच घालायचं नाही आहे. फक्त जे आपण अंडे बॉईल केले होते ते या क्षणाला आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर चला अंडे पण घालून घेऊया. आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये मैत्रिणींनो ही अंडा कढी बनून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात बिलकुल पण काही जास्त आपल्याला करायचं नाही आहे. फक्त आपला घरगुती रेग्युलर मसाला बनवायचा आणि झटपट अशी मस्त अंडा कढी बनून तयार होते. तर मैत्रिणींनो आशा करते की तुम्हाला रेसिपी आवडली असणार. तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि अशाच मस्त चमचमीत रेसिपीसोबत आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी ट्राय करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.